कुमार ननावरे यांच्या 4 पुस्तकांचं आता आपल्याला प्रकाशन या ठिकाणी समारंभ करायचा आहे. मी डॉक्टर कुमार ननावरेंना स्टेजवर येण्याची विनंती करतो. प्रत्यक्षामध्ये आधी त्यांच्या 2 पुस्तकांचं प्रकाशन होणार असं ठरलं होतं, परंतु नंतरच कालच संध्याकाळी मला वाटतं त्यांची आणखी नवीन 2 पुस्तकं हे झाली, त्यामुळं त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं सुद्धा यांना म्हणजे 4 पुस्तकं म्हणजे 2ची 4 झाली म्हणजे डबल झाली. पण मला वाटतं वेळेत काय त्यामुळं बदल करायचा नाही आहे, तेवढ्याच वेळेत ते बसवायचं आहे. त्यामुळं मी सुद्धा आत्ता फारसा वेळ घेत नाही, आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेतच. फक्त काही नवे जे लोक आहेत त्यांना त्यांच्याबद्दल माहिती व्हावी म्हणून अत्यंत थोड्या वेळात मी थोडीशी माहिती त्यांच्याबद्दल सांगतो. ते त्वचारोग तज्ज्ञ आहेत. ते 30 वर्षे महाराष्ट्र आरोग्य सेवेत त्वचारोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्यात तुम्हाला रेकॉर्ड वाटेल का, ते रेकॉर्ड आहे की नाही मला माहिती नाही आहे, परंतु त्यांनी त्यांच्या सर्व्हिस पिरियडमध्ये 16,000 पोस्टमार्टम केलेले आहे. त्यांचं जे लेखन आहे ते सर्वसाधारणपणे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये, विशेष करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या काही प्रस्थापित व्यवस्था आहेत त्याच्या विरोधामध्ये ते लिहितात. जनहितासाठी प्रबोधन करणारं त्यांचं लिखाण असते. महिलांच्या मध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण व्हावी, मेडिकल विषयासंबंधात जे कायदे आहेत त्याचं जे अज्ञान आहे ते दूर करायचं असे त्यांच्या लिखाणाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे त्यांची पुस्तकं ही सगळी वैद्यकीय विषयाच्या संदर्भातली आहेत. त्यांना गोल्डन बुक अवॉर्ड हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य संपदाचा पुस्तकरत्न पुरस्कार, कोल्हापूर आयकॉन अवॉर्ड, राजश्री शाहू प्रेरणा पुरस्कार, छत्रपती शिवराय प्रेरणा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आज त्यांच्या जे 4 पुस्तकाचा प्रकाशन होणार आहे त्यामध्ये डॉक्टर डॅम सर्पदंश हा कथासंग्रह आहे. डॉक्टर डॅम भाग 2 काळी जादू हा कथासंग्रह आहे. नंतर डॉक्टर डॅम भाग 4 कवटीचे रहस्य ही कादंबरी आहे. आणि कळ्या जोपासताना हे भ्रूणहत्येवर त्यांचं पुस्तक आहे. सगळी मेडिकल याच्या संबंधीची पुस्तकं आहेत. तर त्या पुस्तकांच्या संबंधी मी फार बोलणार नाही, कारण त्यांना थोड्यात वेळामध्ये 4 पुस्तकांच्याबद्दल स्वतःला बोलायचं असल्यामुळं मी आपला फार वेळ त्यामध्ये घेणार नाही. ह्या ननावरे डॉक्टरांची मला पहिल्यापासून थोडीशी भीतीच आहे खरं सांगायचं म्हणजे. एक म्हणजे ते दिसतात पोलीस ऑफिसर असल्यासारखे, आणि दुसरं म्हणजे काय झालं, त्यांचा एक कार्यक्रम लोणावळ्यात ठेवला होता आणि त्याचं सूत्रसंचालन माझ्याकडेच होतं. आणि आयत्यावेळी तो कार्यक्रम प्रत्यक्षात येईल का नाही याची जरा शंका निर्माण झाली, कारण वेळेचं गणित सगळं बिघडलं होतं. मी श्रेयाला बऱ्याच जाऊन विचारलं त्यांचं होणार आहे का नाही, तर माझ्या लक्षात आलं की आता बहुतेक यांचा कार्यक्रम ड्रॉप करायला लागणार आहे. तर त्यांच्या मी आज जवळपास बसलो होतो, ते असे माझ्याकडे बघून त्यांना माहिती नव्हतं माझं होणार आहे सारखं मला आतवारे करत होते. मग मी खुर्ची बसलून मागं जाऊन बसलो, तर ते मागं बघून असं सारखं मला करत होते. आणि दुर्दैवाने तो कार्यक्रम त्यावेळी झाला नाही. त्यामुळे मला यावेळी भीती होती, पण यावेळी आपला कार्यक्रम व्यवस्थितपणे होतो आहे पहिलाच. आणि दुसरं भीती वाटण्याचं कारण म्हणजे 16,000 पोस्टमार्टम केलेले आहेत त्यांनी. हे हां, तर त्याच्या पुस्तकाचं जे प्रकाशन कार्यक्रम आहे त्यामध्ये मी काही मान्यवरांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. माधव जोशी सर, ऋषिकेश जाधव नाही आलेले, आरती कारलेकर, भाग्यश्री आणि कल्पना पाटकर
डॉक्टर डॅम भाग 1, भाग 2 आणि भाग 4 आणि काळ्या जोपासताना या चारही पुस्तकांचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि भाग्यश्री प्रकाशनचं अभिनंदन. साहित्यप्रेमी समूहाचे येतो काय साहित्यप्रेमी समूह संमेलन ह्यांचे सर्वेसर्वा आणि संस्थापक श्री कृष्णा दिवते सर आणि सर्व 60,000 सदस्य, अंदाजे 60,000 सदस्य आहेत आणि इथे उपस्थित असलेले मान्यवर अंदाजे 110 सदस्य, लेखक, कवी, संपादक, पत्रकार, प्रकाशक सगळे इथे साहित्यातले महारथी आहेत. ह्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आज संयोगाने किंवा नशिबाने मला 4 पुस्तकं प्रकाशित करण्याचा योग आला. बहुतेक पुस्तकप्रेमी समूह संमेलनाचं हे रेकॉर्ड असावं असं मला वाटतं. 4 पुस्तकं एका लेखकाची आणि 4ही पुस्तकं एका प्रकाशकाने प्रकाशन केल्याचा हा दिवस मला वाटतं रेकॉर्ड आपल्या ग्रुपवर असावं पुस्तकप्रेमी समूहाचं. बऱ्याचशा साहित्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणा, अखिल भारतीय ठिकाणी 2-2 दिवस प्रकाशन होतात तिथे. पण तिथलं प्रकाशन एक लेखक असतो आणि प्रकाशक बरेच असतात. 10-15 प्रकाशक एका किंवा 2 लेखकाच्या कवितेचं पुस्तकं प्रकाशन करतात. पण मला वाटतं आजचा हा दिवस साहित्य संमेलन आणि कृष्णा दिवचे सर असा बँकरांचा रेकॉर्ड असावं. 4 पुस्तकं एकाच प्रकाशकाची आणि एकाच लेखकाची प्रसिद्ध झाली असावी. त्यासाठी सर्वांचे आभार. मी पहिल्यांदा आधी काळ्या जोपासताना ह्याच्याविषयी बोलतो. ही दुसरी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती मीच प्रकाशन केली होती, कारण मी प्रकाशक नाही आहे, तरी मी प्रकाशन केलं होतं ते. म्हणून चांगल्या प्रकाशकाकडून जो ॲमेझॉनला टाकेल, फ्लिपकार्टला अवेलेबल करून देईल, जे वितरक पण आहेत, तर बागेचे पाटील वितरक पण आहेत, नुसते प्रकाशक नाहीत. तर ॲमेझॉनला पुस्तक आहे, बऱ्याचशा दुकानामध्ये पुस्तक त्यांनी फिजिकली उपलब्ध करून दिले. बुकगंगाला ऑनलाईन आहे आणि कुठे कुठे आहेत उपलब्ध महाराष्ट्रामध्ये. तरी म्हणून मी ते नाव माहीत नाही, त्या कोणत्या दुकानात ते जाणून माहिती आहे कोणत्या दुकानात ठेवले ते. तर म्हणून मी काय केलं, ह्या प्रकाशकाकडून ही पुस्तक प्रकाशन करायचं आहे आणि हे पुस्तक महिलांना अर्पण केलेलं आहे. अर्पण पत्रिका बघा, घरातील आणि घराबाहेर सर्व स्त्रियांना अर्पण केलेलं आहे. तर मुख्य मुद्दा कळ्या जोपासताना म्हणजे ह्याच्या सब टायटल दिलं सेव्ह बेबी गर्ल. तुम्हाला माहीत आहे, स्त्रीभ्रूण हत्या मुलगी किंवा मुलगा बघतात, मुलगी असेल तर गर्भपात करतात. परवाच्या घटना एक डॉक्टर रवींद्र कुटे कुंटे दिलं आहे, कुठे असावं बहुतेक, IMAचा अध्यक्ष होता तो. IM म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन, त्याचा माजी अध्यक्षसुद्धा ह्याच्यामध्ये ट्रॅप केलं आणि पकडलं पोलिसांनी त्याला. अजूनही कोर्टात आहे. बाकीचे डॉक्टर जाऊ द्या, RMP वगैरे करतात, गर्भपात करतात, मुलगी बघतात. पण IMA सारख्या संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशनचा महाराष्ट्र सरकारचा अध्यक्ष तो एकेकाळचा, तो या स्त्रीभ्रूण हत्या करताना पकडला आणि अरेस्ट आता अजून येतो, जामिनावर सोडलेलं नाही आहे. एवढे मोठे लोकंसुद्धा हे करतात म्हणजे चुकीचं आहे ना. काहीतरी कायदा पास केला आहे, मुलगी वाचवा म्हणताय, बेबी कर म्हणताय, बेटी बचाव बेटी पढाव करतो म्हणता तुम्ही, आणि चांगला अध्यक्षसुद्धा हे करतो म्हणजे चुकीचं आहे. ते एवढा कायदा असं करतो व्हाईट कॉलर गुन्हेगार. तर त्यासाठी याचं नाव घातलेलं आहे कुठे, त्याच्यामध्ये लेटेस्ट कुठली घटना तर रवींद्र कुटे. तर रवींद्र कुटेने काय गुन्हा केला लिहिले मी त्यामध्ये, फोटो पण टाकला, पेपर कटिंग टाकली त्यामध्ये, आणि त्यांनी कोणता गुन्हे दाखल केले ते लिहिले मी त्यामध्ये. म्हणून ही सुधारित आवृत्ती आहे. त्यांनी काय केलं, एक तर तो MS जनरल सर्जन आहे कुठे, जनरल सर्जनला सोनोग्राफी आणि सोनोग्राफी बघायची त्याला परवानगी नाही, गर्भपात करायला परवानगी नाही. गव्हर्नमेंटने गर्भपात केंद्र मान्य केले, शासनमान्य गर्भपात केंद्र, त्या ठिकाणीच गर्भपात करायला परवानगी आहे. ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे कुणाकुणाला ते गाईडलाईन केले गव्हर्नमेंटने, कुणाकुणाला गर्भपात करायची परवानगी आहे, तर स्त्रीरोग तज्ज्ञ पाहिजे, त्या बाकी कोणाला अलाउडच नाही करायला. तर कुठे हाकून डॉक्टर होते हे MS जनरल सर्जन, त्याला परवानगी देताच येत नाही. त्याचा हॉस्पिटल हे गर्भपात केंद्र मान्यता देता येत नाही. सिव्हिल सर्जन सांगितलेलं आहे अहमदनगरच्या की आम्ही याला परवानगीच दिली नाही, तरीसुद्धा तो गर्भपात करत होता. किती मोठा गुन्हा बघा. दुसरं म्हणजे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वापरता येत नाही कुणाला. 2013ला अमेंडमेंट केली. पोर्टेबल म्हणजे लहान मशीन, ते लॅपटॉपसारखी मशीन घेऊन घ्यायची, जंगलात जायचं करून घ्यायची, मुलगा मुलगी बघायची, जंगलात कुठं शाळेमध्ये कुठं जाऊन करायची, आणि मुलगी म्हणायचा आणि गर्भपात करायची. तर 2013ला हा कायदा केला की भारतामध्ये कुठेही पोर्टेबल सोनोग्राफी मशीन अलाउड नाही, विकायला अलाउड नाही आहे, विक्रेत्याला अलाउड नाही, डॉक्टरला वापरायला परवानगी नाही. तरी ह्या डॉक्टरने पोर्टेबल मशीन वापरली, तो दुसरा कायदा MS डॉक्टरने अशी गुन्हे त्यामध्ये केले आहेत त्याला
आणि या कुठे डॉक्टरला शिक्षा होणार 100%, 3 वर्ष शिक्षा आहे. तुम्ही जर सोनोग्राफी मशीनने मुलगा मुलगी बघितले तर तुम्हाला 3 वर्ष शिक्षा आहे. गर्भपात कायद्याचं उल्लंघन केलं आहे, कारण परवानगीच नाही गर्भपात कायदे करायला त्याला. तो गुन्हा वेगळा. पोर्टेबल मशीन वापरली म्हणजे त्याचा असिस्टंट पोर्टेबल मशीन वापरत होता आणि नगरच्या राहता कुठे तालुक्याचा शेतात बेतात जाऊन ते करत होते सोनोग्राफी मशीनवरती. मुलगा का मुलगी बघायची, मुलगी बघितली की कुठेकडे पाठवायचे, कुठे राहताला जो हॉस्पिटल आहे आणि कुठे तो किती पैसे घ्यायचे, काय 10,000 15,000 1 लाख 2 लाख. मी सांगतो अजूनही मोठ्या शहरामध्ये VIP डॉक्टर पाटे 2 लाख 3 लाख 1 लाखाचा रेट घेतात बघा. ते गर्भपात करायला मुलगी असेल तर. आणि नाव सांगतात ना, कोल्हापूरला पण आहे, नाव कोण सांगणार कोणाला. अजूनही चालू आहे हा धंदा, असं अजूनही चालू आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये हा 1954ला कायदा पास केला. 54 त्याच्यापूर्वी सोनोग्राफी मशीन आल्या होत्या. सोनोग्राफी मशीन ह्या लिव्हर किडनी हे बघायला होतं ना, लिव्हर किडनी आतडी बघायसाठी होतं. पण तेव्हा 4थ्या महिन्यामध्ये मुलगा का मुलगी दिसत होती डॉक्टरांना. मग तेव्हापासून मुलगी बघितली की काय अजूनही अशी अवस्था आहे बघा. म्हणजे 54ला 27 वर्ष झालेली आहे. तेव्हा आपल्या समाजाची मानसिकता मुलगी नको, समाजाची मानसिकता आहे ना संपूर्ण भारतीयाची. मग तेव्हा कायदा पास केला, तेव्हा 3 वर्ष शिक्षा आहे. आणि 4थ्या महिन्याला सोनोग्राफी मशीन बघायची, मुलगी दिसते तिथे, सेक्शुअल पार्ट दिसतो मुलगा का मुलगी. मग 4थ्या महिन्यानंतर तुम्हाला गर्भपात करायला अलाउड नाही. आणि भारतातला जो कायदा आहे MTP ॲक्ट म्हणतो, गर्भपात कायदा 1972ला केले, 50 वर्ष झाली त्याला. तर 5 महिन्याच्या पुढे कुठल्या पण डॉक्टरला, ते गायनेकॉलॉजिस्ट असला तरी त्याला गर्भपात करायची परवानगीच नाही आहे. त्याला कुठल्या डॉक्टरला त्याला कोर्टाची परमिशन लागते. त्याला कोर्टात जायला लागतं. 5 महिन्याचं झाले का तर ही मुलगा अपंग आहे, अपंग वगैरे असे कारणं असतात त्याला काय काय, किंवा रेपमधून झालं असेल तर तुम्हाला परवानगी आहे कोर्टाची. पण हे 5 महिन्याच्या पुढे डॉक्टर सर्रास पैशासाठी गर्भपात करतात मुलगी असेल तर. कारण बऱ्याचदा कॉलेजच्या मुली वगैरे आहेत बघा, आज सगळं मोबाईल, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. 24 तास ती मुलं मोबाईलवरती असतात. पुस्तक दिलं मी, सर्वे केला होता एक बेळगावचा. दर महिन्याला 300 मुली गर्भपात करून घेतात. 1914चा सर्वे आहे त्यामध्ये, कॉलेजच्या मुली आणि मोबाईलमुळे. आणि कुठे करतात हे तर अनमॅरिड मुलांचं. ते अनमॅरिड मुलगी असेल ना तर गर्भपात करायला परवानगी नाही डॉक्टरला, इन्फॉर्म करायचं पोलिसांना. कारण मुलगी ते अजून लग्न झालेली नाही, तर कुमारी काय, ते इन्फॉर्म पोलिसने काय करायला लागतं, रेपची केस असू शकते ती. मग बरेच डॉक्टर काय करतात, पहाटे 2 लाख 3 लाख गर्भपात करून टाकायचं. 6 महिन्याची मुलगी आहे, 5 महिन्याचं पुढे अलाउडच नाही, लक्षात ठेवा कायद्याने. तरी बऱ्याच शहरामध्ये 1 लाख 2 लाख घेऊन पाठे गर्भपात करतात. जे श्रीमंत पालक आहेत त्याने ठीक आहे हो, 1 का 2 लाख घेतील, आपल्या मुलींची सुटका झाली, त्या संख्या कुठं चर्चा नाही काय नाही. पण ग्रामीण भागामध्ये वेळ झाला काय, 5 मिनटं झाली. बरं, अशा प्रकारचं पुस्तक आहे, जरूर वाचा. आजही भारतामध्ये पंजाब सरकारने काय केलेलं आहे, कोण डॉक्टर करत नाहीत ना कारवाई याच्यावरती, घाबरून धमक्या, मला 2दा धमक्या मारायला आल्या याच्यामध्ये. आमचं हा बाहेरचा कोल्हापूरचा माणूस येतो, डॉक्टर स्वलंब सील करतो, कोर्टात जातो, शिक्षा करतो, झाडाला म्हणतात बाहेरचा माणूस आहे. 2दा मला मारायला माणसं आली ती. पण त्यामुळे पंजाब सरकारने ॲड केलेली आहे की जे प्रायव्हेट एजन्सी आहे, तुम्हाला आम्ही पैसे देतो वर्षाला, आणि आमच्या पंजाबमध्ये जे असे हे करतात, गर्भपात करतायत, स्त्रीभ्रूण हत्या करतायत, त्यांना आम्हाला पकडून द्या, अशी ॲड केलेली आहे. तर महाराष्ट्रात पण सुरू होणार आहे ॲड अशी. तर 5 मिनटं झाली याच्यावरती. काय जोपासताना खूप चांगलं पुस्तक आहे, हे महिलांनाच अर्पण केलं, लक्षात ठेवा. विशाखा पॅटर्न चांगलेलं आहे. विशाखा पॅटर्न म्हणजे नाशिकला परवा TCS कंपनीचं प्रकरण वाजलं बघा पेपरला. बरेच अधिकारी महिलावरती टेम्पररी असेल तर त्याच्यावर दबाव टाकून नोकरी घालवतो म्हणून सांगून, लक्षात घ्या, त्यांच्यावरती अत्याचार होतात. तर ते विशाखा पॅटर्न्स आहेत, पेपरच टाकले बिकटी. काय विशाखा पॅटर्न आहे, 2013ला सुप्रीम कोर्टात निर्णय दिला. प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये सरकारी व्यवस्थेला विशाखा पॅटर्नने कमिटी स्थापन करायला पाहिजे. आणि एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार होत असेल वरिष्ठ अधिकारी, तर त्या कमिटीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे, कार्यवाही व्हायला पाहिजे. पण ते आता आज कोणी करत नाही ते. आता डॉक्टर डॅमवर जाऊया. 5 मिनटं राहिली. डॉक्टर डॅम म्हणजे DAMचा शॉर्ट फॉर्म आहे. तो डॉक्टर मेडिकल डिटेक्टिव्ह, फॉरेन्सिक डॉक्टर. तो खुनाच्या कथा शोधून काढतो फॉरेन्सिक सायन्सने. तर भारतीय एव्हिडन्स ॲक्ट आहे 24 आणि 25 आहे. त्यामध्ये पोलिसांनी जबाबदारी दिला, बाबा मी खून केला वगैरे, कोर्टात ग्राह्य करत नाही. कारण पोलीस काय करतात, 3rd डिग्री दाखवतात, त्याला दबाव टाकून लिहून घेतात, हे सगळं लिहिलं सही करते ते, मीच खून केला म्हणून. कोर्टात ते मान्य होत नाही. मग वकील जर हुशार असेल तो सिद्ध करतो की हे पोलिसांनी दबाव टाकून हे लिहून घेतले, ह्यांनी खून केलेलं नाही आहे. असा निर्दोष सुटतो पेशंट, तो आरोपी. मग डॉक्टर डॅम म्हणजे काय, फॉरेन्सिक लॅबोरेटरी.
फॉरेन्सिक सायन्सचा वापर करून कोरोब्रोटी एव्हिडन्स म्हणतात परिस्थितीजन्य पुरावा. समजा आरोपी आणि हे दोघांचं फायटिंग झाली तिथे, एकमेकांचे एक्सचेंज होतात, केस एकमेकांच्या हातात जातात, नखाने उरकटला असेल, नखामध्ये त्याची ते स्किन जाते, किंवा बटन पकडलं असेल मारताना सगळा बटन पकडतात जोरात, तर बटन त्याच्या हातामध्ये येतं. अशा काही गोष्टी आहेत. रक्ताचं DNA टेस्ट आहे, एकमेकांच्या अंगावर रक्ताचे थारे उठतात, चालला असेल बुटाचे चिक्कल लागतं वगैरे. अशा सगळ्या परिस्थितीजन्य पुरावे एकत्र करून कोर्टात सिद्ध करता येतं की आरोपी ह्या दोघे त्या ठिकाणी होते, दोघा झटापट झालेले आहे आणि ह्याच्यावरून त्याला शिक्षा होऊ शकते. अशा या डॉक्टर डॅमच्या कथा आहेत. पहिल्या 2 कथा आहेत, एकूण 2 मिळून 21 कथा आहेत. त्या खून कथा भारतामध्ये झालेल्या आहेत, पण कुठेही असं उल्लेख नाही केला की नुसतं त्या कबुली जबाब दिला आणि पोलिसांनी अटक केलं. पण फॉरेन्सिकचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट काय आला किंवा फॉरेन्सिक सायन्सची काय तपासणी केली तर कुठल्याही कथामध्ये नाही आहे, पेपरमध्ये नाही आहे. आणि ते मग डॉक्टर डॅम म्हणजे मी ते फिरवून ते कसं ते शोध करायला पाहिजे म्हणजे याला 100% आरोप सिद्ध होईल. अशा 2 कथा आहेत. चौथी ती कादंबरी आहे कवटीचे रहस्य, म्हणजे त्यामध्ये पण चांगलेच आहे, पण ती सेमी काल्पनिक कथा आहे. त्या 2 कादंबरी ज्या आहेत. तिसरी आहे ती खोटाखुनी, ती कादंबरी काल्पनिक आहे आणि ही पण काल्पनिक असली तरी सेमी काल्पनिक आहे. असे खून म्हणजे कवटीचे रहस्य जे आहे ना, असे खून कुठेही भारतामध्ये होऊ शकतात, जगात होऊ शकतात, पण ते कसे सिद्ध करायचे ते त्या कादंबरीत दिलेलं आहे. सस्पेन्स कथा आहेत सगळ्या, जरूर वाचा. आणि काय सांगायचे काय, आणि स्त्री गुन्हा हा नाही हे महत्त्वाचं हो, महिलांना अर्पण दिलं आहे. म्हणजे इथं ज्या महिला सगळ्या उपस्थित आहेत माझ्या पत्नीसहित ते सर्वांना अर्पण दिलं. चालेल, जरूर वाचा. हे महिलांना अर्पण केलेलं आहे. आणि TCS नाशिकच्या कल्पना पेपरला रोज बातमी येते बघा, ते महिला अत्याचाराची, तर विशाखा पॅटर्नचं टाकले पेपर कटिंग कशी करायला पाहिजे विशाखा पॅटर्न.